नमस्कार मंडळी. आज आपण विदर्भातली एक खूपच पारंपरिक, पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी बनवणार आहोत. चिवळ भाजीचे गोळे. ही रेसिपी खूप सोपी पण चव मात्र एकदम भारी. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी मी चिवळ भाजी घेतली आहे. ही भाजी नीट 2-3 वेळा पाण्याने धुवून घ्यायची, कारण त्यात माती असू शकते. आता ही भाजी चिरून घेतली आणि जेवढी भाजी तुम्ही बारीक चिराल ना, त्याचे तितकेच गोळे छान बांधले जातात. आणि ह्यापुढे मग चणा डाळ घेतली. चणा डाळ मी 4 तास भिजवून ठेवली होती. भिजवल्यानंतर ही डाळ मी मिक्सरमध्ये थोडी जाडसर वाटून घेतली, म्हणजेच तिचं नीट वाटण तयार केलं. हे वाटण खूप बारीक नाही करायचं. थोडंसं टेक्स्चर राहिलं ना, तर ते गोळे अजून चविष्ट लागतात. आता हे चणा डाळीचं जे वाटण होतं ते मी चिरलेल्या चिवळ भाजीमध्ये घातलं. ह्यानंतर आपले मसाले घातले. ते म्हणजे 1 टेबलस्पून लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची पेस्ट घातली. ही पेस्ट गोळ्यांना एकदम चव देते आणि सुगंधसुद्धा छान येतो. ह्यानंतर लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता. आता हे सगळं मिश्रण हाताने छान मिक्स करायचं. मीठ थोडंसं जास्त घालायचं. मिश्रण एकजीव होणं खूप महत्त्वाचं आहे. जर मिश्रण थोडं सैल वाटत असेल तर थोडंसं बेसन त्यामध्ये तुम्ही ॲड करायचं. आता ह्या तयार मिश्रणाचे गोळे छोटे छोटे गोळे बनवायचे. खूप मोठे करायचे नाही, कारण मध्यम आकाराचे ठेवले ना तर ते आतून नीट शिजतात आणि मोठे झाले तर शिजायला फार वेळ लागतो. आता हे गोळे आपण वाफेवर शिजवणार आहोत. आता गोळे वाफवून घेण्यासाठी तुम्ही स्टीमरचा पण यूज करू शकता. 15 ते 20 मिनटं लागतात. बट मी इथे कढईचा वापर केला आहे. कढईमध्ये 2 ग्लास पाणी घातलं, त्यावर चाळणी ठेवली आणि चाळणीमध्ये 25 मिनटं गोळे वाफवून घेतले. त्यानंतर गोळे शिजले की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही सुरी लावून पाहू शकता. सुरी स्वच्छ बाहेर आली तर समजा गोळे तयार आहेत. आता हे गोळे थंड होऊ द्यायचे. गरम असताना कापले तर ते तुटू शकतात. थोडे थंड झाल्यावर त्याचे तुकडे करून घ्यायचे. आणि आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप ते म्हणजे फोडणी. कढईत 2 टेबलस्पून तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडली की जिरे घाला. यानंतर कढीपत्ता, थोडी कोथिंबीर घाला. हिरवी मिरचीसुद्धा तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता. ही फोडणी खूप छान सुगंध देते. आता थोडंसं लाल तिखट म्हणजे रंग खूप छान येतो. यानंतर आपण कापलेले गोळे कढईत घालूया. आता हे सगळं हलक्या हाताने गोळे तुटणार नाहीत याची काळजी करून परतून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं हलकंसं परतायचं, म्हणजे फोडणीचा फ्लेवर गोळ्यांमध्ये छान मुरतो. आणि बस, आपले गरमागरम खमंग आणि चविष्ट विदर्भ स्पेशल चिवळ भाजीचे गोळे तयार आहेत. तुम्ही हे नाश्त्यासाठी किंवा जेवणात साईड डिश म्हणून सर्व करू शकता. आणि तुम्हाला जर कढी गोळे खायला आवडत असेल तर कढीसोबत गोळे बनवून कढी भात आणि गोळे, वा, द पेस्ट कॉम्बो हे सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन रेसिपीसोबत ह्या चॅनलवर. थँक्यू.